कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन. या आंदोलनामुळे 12 वर्षात पहिल्यांदाच मोदी सरकारला हादरे बसल्याचं चित्र आहे. आंदोलनामुळे राजीनामा देणारे धर्मेंद्र प्रधान हे मोदी सरकारमधले पहिले मंत्री ठरलेत. या आंदोलनामुळे मोदी सरकार झुकल्याचं देशाला दिसलं. त्यानंतर आता याचे परिणाम निवडणुकांवरती कसे होतील अशा चर्चा सुरू झाल्यात. तसं पाहिलं तर येत्या काही महिन्यात देशातल्या कोणत्याही मोठ्या राज्यात निवडणुका नाहीयेत. पुढच्या वर्षी मार्च महिन्यात उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये निवडणुका आहेत. या आंदोलनाचा परिणाम पाहायला त्या निवडणुकीची वाट पाहावी लागेल. मात्र त्याआधीच एक अशी निवडणूक होतीये जिच्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय. सीजेपीच्या आंदोलनानंतरची ही पहिलीच निवडणूक असून ती भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. मात्र आता सीजेपीच्या आंदोलनामुळे या निवडणुकीत भाजपचं नाक कापलं जाईल का असे प्रश्न विचारले जात आहेत. हा विषय नेमका आहे काय? आंदोलनानंतरची पहिली निवडणूक कुठे होतीये? या निवडणुकीत भाजपचं नाक कापलं जाण्याची शक्यता का वर्तवली जातीये समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही बघताय बोलभिडू. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर पहिली निवडणूक होतीये बिहारच्या बांकीपूर येथे. बांकीपूर हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा मतदारसंघ. नितीन नबीन तिथून सलग 5 वेळा बिहारच्या विधानसभेवर निवडून गेलेत. मात्र राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर भाजपनं त्यांना राज्यसभेवर पाठवलं. आता त्यांच्या याच रिक्त झालेल्या जागेवरती येत्या 30 जुलैला पोटनिवडणूक होतीये. या निवडणुकीसाठी भाजपनं नीरज सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्या विरुद्ध मुख्य उमेदवार आहेत जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर. आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची जागा, त्यामुळे समजा त्या जागेवर जर भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला तर याची चर्चा देशभरात होईल. महत्त्वाचं म्हणजे कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर देशात ज्या प्रकारे सरकार विरुद्ध वातावरण निर्मिती झाली आहे, भाजपच्या पराभवानंतर त्यालाही आणखी बळ मिळेल. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं सध्या आपली सगळी ताकद पणाला लावली आहे. पण तरी सुद्धा भाजपला ती निवडणूक जड जाईल असं आता बोललं जात आहे. कारण आहे सीजेपीच्या आंदोलनाला बिहारमध्ये मिळालेला प्रतिसाद. दिल्ली बाहेरच्या राज्यांमध्ये सीजेपीच्या आंदोलनाला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. बिहार हे त्यापैकी एक आहे. बिहारच्या पटना, जहानाबाद, दरभंगा आणि काटिहार यांसारख्या शहरांमध्ये सीजेपीच्या आव्हानानंतर विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलनं केली. पटनामध्ये सीजेपीनं आयोजित केलेला बंद आणि निदर्शनांना स्थानिक तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला. बांकीपूर हा पटना शहरातलाच मतदारसंघ आहे. त्यामुळे या आंदोलनाचा परिणाम इथल्या निवडणुकीवरती होईल हे क्लिअर आहे. तसं पाहिलं तर बिहारची बांकीपूर ही जागा भाजपचा बालेकिल्ला मानली जाते. या जागेवरती नितीन नबीन यांच्या कुटुंबाचा सुरुवातीपासूनच होल्ड आहे. महत्त्वाचं म्हणजे 1995 पासून या जागेवरती भाजपचा एकदाही पराभव झालेला नाहीये. याआधी या जागेवरून नितीन नबीन यांचे वडील नवीन किशोर सिन्हा निवडणूक जिंकले होते. 2010 पासून इथे नितीन नबीन निवडून येत आहेत. त्यामुळे या जागेवरती विजय मिळवणं भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेचं आहे. सुरुवातीला भाजप ही जागा सहज जिंकेल असं म्हटलं जात होतं. प्रशांत किशोर यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतरही भाजपचं पारडं जड बांधलं जात होतं. पण आता सीजेपीचं आंदोलन आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे वातावरण बदललेलं आहे. मुळात सीजेपीचं आंदोलन हे देशाच्या युवा पिढीनं उभं केलंय आणि या पिढीमध्ये प्रशांत किशोर यांची लोकप्रियता चांगली आहे. बिहारमधल्या तरुणांचा सर्वात मोठा मुद्दा आहे तो म्हणजे बेरोजगारी आणि स्थलांतर. प्रशांत किशोर आपल्या सभांमध्ये या मुद्द्यावरून थेट सरकारला प्रश्न विचारतात. यामुळे अनेक तरुण त्यांच्याशी सहज कनेक्ट होतात. महत्त्वाचं म्हणजे प्रशांत किशोर यांच्या राजकारणाची स्टाईल ही इतर नेत्यांपेक्षा वेगळी आहे. बिहारचं राजकारण हे बऱ्यापैकी जातींवर आधारित आहे. राज्यात प्रत्येक जातीचा एक नेता आहे. मात्र प्रशांत किशोर हे जातीवर आधारित राजकारण सोडून शिक्षण, आरोग्य, रोजगार अशा मुद्द्यांवर बोलतात. त्यामुळे शहरातल्या सुशिक्षित तरुणांमध्येही त्यांची लोकप्रियता चांगली आहे. एकूणच काय तर सध्या समाजाचा जो वर्ग भाजपवरती सर्वाधिक नाराज आहे त्याच वर्गात प्रशांत किशोर लोकप्रिय आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ते भाजपला टफ फाईट देतील असं म्हटलं जात आहे. आता बांकीपूर मतदारसंघाचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे इथला तरुण मतदार. बांकीपूरमध्ये अनेक कॉलेजेस, विद्यापीठं, कोचिंग क्लासेस आणि हॉस्टेल्स आहेत. पटना युनिव्हर्सिटी, पटना NIT, BN कॉलेज, पटना सायन्स कॉलेज, चाणक्य नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आणि बिहारमधले अनेक प्रमुख कोचिंग सेंटर्स याच मतदारसंघात आहेत. या मतदारसंघातल्या एकूण 3.79 लाख मतदारांपैकी 1/3 म्हणजेच 1.20 ते 1.35 लाख मतदार 18 ते 29 वयोगटातला आहे. हा जेनझी मतदार या निवडणुकीत गेम चेंजर ठरेल अशी शक्यता आहे. सीजेपीच्या आंदोलनामुळे हा वर्ग राजकीयदृष्ट्या अधिक सक्रिय झालाय. आंदोलनामुळे शिक्षण आणि रोजगाराचे मुद्दे निवडणुकीच्या केंद्रस्थानी आलेत.
याच तरुणांच्या वर्गात असलेल्या प्रशांत किशोर यांची लोकप्रियता मोठी असल्यामुळे ते या निवडणुकीत अपसेट करू शकतात असं आता बोललं जात आहे. त्यातच निवडणुकीआधी बिहारमध्ये एक अशी घटना घडली ज्यामुळे राज्यातलं राजकारण तापलंय. झालं असं की शनिवारी 25 जुलैच्या रात्री लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ चिरंजीव तेज प्रताप यादव यांना पोलिसांनी अटक केली. तेज प्रताप यांच्यावर आरोप आहेत की त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान गोंधळ घालून तोडफोडीचा प्रयत्न केला. अटकेनंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या मुद्द्यावरून तेज प्रताप यांचे भाऊ आणि आरजेडीचे अध्यक्ष तेजस्वी यादव चांगलेच आक्रमक झाले. तेजस्वी यांनी यावरून थेट बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावरती आरोप केलेत. तेजस्वी यादव यांनी आरोप केलाय की पाटण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि हजारो जणांविरुद्ध FIR दाखल करण्यात आले. तेजस्वी यांनी मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना अल्टिमेटम देत जाहीर केलं की जर सर्व विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेतले नाहीत आणि अटक केलेल्यांना पोलिसांनी सोडलं नाही तर आरजेडी संपूर्ण बिहारमध्ये तीव्र आंदोलनाला सुरुवात करेल. तेजस्वी यादव इथेच थांबले नाही. त्यांनी सम्राट चौधरी यांना रस्त्यावरचा गुंड असं म्हणत त्यांच्यावर 7 गंभीर गुन्हे दाखल असल्याचा दावा केलाय. इकडे प्रशांत किशोर यांनी सुद्धा हा मुद्दा लावून धरलाय. यामुळे जर हा विषय आणखी मोठा झाला तर तो सरकारसाठी पर्यायानं भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो. तरुण वर्गात आधीच सरकारविरुद्ध असंतोष असताना या घटनांमुळे असंतोष आणखी भडकू शकतो. याचा फायदा प्रशांत किशोर यांना निवडणुकीत होऊ शकतो. त्यामुळे आंदोलनानंतरची ही पहिली निवडणूक भाजपला जड जाईल असं म्हटलं जात आहे. एकूणच काय तर बांकीपूर विधानसभेची पोटनिवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. प्रशांत किशोर यांच्यामुळे आधीच ती निवडणूक भाजपला टफ जात होती, तरी सुद्धा भाजपचं पारडं जड आहे असंच विश्लेषक सांगत होते. मात्र आता CJPच्या आंदोलनानं सगळी समीकरणं बदलली आहेत. या आंदोलनाच्या यशामुळे निवडणूक 50-50 झाली असल्याचं बोललं जात आहे. तुम्हाला काय वाटतं? बांकीपूरची पोटनिवडणूक कोण जिंकेल? भाजप आपला पारंपरिक बालेकिल्ला राखेल की प्रशांत किशोर मोठा अपसेट करतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.